नमस्कार. ऑथेंटिक यूट्यूब खानदेश चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीने वालाच्या शेंगाची रस्साभाजी. त्यासाठी अर्धा किलो वालाच्या शेंगा सोलून घेतलेले आहेत. त्यांचे दाणे छान धुवून घ्यायचे आणि दाण्यांना आता आपण 2 ते 4 मिनिट उकडून घेऊ, म्हणजे भाजी आपली लवकर शिजते आणि खायला पण चवदार लागते. थोडं मीठ टाकायचं दाण्यांमध्ये आणि गॅसवर ठेवून द्यायचे आणि उकडून घ्यायचे. बघा, आता आपले दाणे उकडून झालेले आहेत. आता आपण वाटणासाठी कांदे भाजून घेऊ. कांद्यांना असे उभे चीर मारायची मध्ये 2 ते 3 आणि गॅसवर भाजायचे. जाळी ठेवायची किंवा असेही भाजले तरी चालतील. कढईमध्ये तव्यावर भाजलेल्या कांद्याचे रस्सा भाजी आणि या भाजीच्या टेस्टमध्ये खूप फरक असतो, त्यामुळे अशा प्रकारे भाजून घ्यायचे आणि थोडं खोबरं पण घ्यायचं. आता आपले कांदे आणि खोबरं भाजून झालेलं आहे. त्यांना काढून घेऊ एका ताटामध्ये. आणि वाटणासाठी मी घेतलेलं आहे 2 ते 3 तुकडे आल्याचे, 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या, थोडा कढीपत्ता घेतलेला आहे, म्हणजे भाजीला मस्त सुगंध येतो आणि खायला पण चवदार लागते. त्यासाठी मसाल्यामध्येच कढीपत्ता घ्यायचा. त्यानंतर बघा, आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता आपण गॅसवर कढई ठेवू. कढईमध्ये तेल टाकून घेऊ. तेल तापल्यानंतर मोहरी टाकायची, जिरे टाकायचं, 2 तेजपान टाकायचे आणि वाटलेलं वाटण त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि मस्त प्रकारे मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. थोडं जास्त असली तर तेल उडतं गॅसवर, त्यासाठी. त्यानंतर हळद टाकायची, धने पावडर, गरम मसाला आणि लाल तिखट टाकून घ्यायचं. लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाकायचं. जास्त तिखट खात असले तर थोडं जास्त टाकायचं, फिकं खात असले तर कमी टाकायचं. त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि एखादी मिनिट मसाला छान परतून घ्यायचा. त्यानंतर आपण आता भाजीमध्ये टाकू मीठ तुमच्या चवीनुसार. मीठ आपण दाण्यांमध्ये पण टाकलं आहे, त्या अंदाजाने भाजीमध्ये मीठ टाकायचं. त्यानंतर थोडी कस्तुरी मेथी टाकून घ्यायची, थोडी हातावर रगडून टाकायची, म्हणजे वास येतो छान. त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आणि मसाल्याला छान तेल सुटू द्यायचं. बघा, आता आपल्या भाजीला किती मस्त तेल सुटलंय. आता आपण त्यामध्ये उकडलेले दाणे टाकून घेऊ. आणि मस्तपैकी मिक्स करून घेऊ. आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आपल्याला. आता आपण त्यामध्ये पाणी टाकून घेऊ. आपल्याला हवं त्या अंदाजाने पाणी टाकायचं. एकदम जास्त पण पाणी टाकायचं नाही. ही भाजी घट्ट पण चांगली लागते. थोडी पातळ झाली तरी पण या भाजीचा रस्सा चवदार लागतो. त्यानंतर बघा, आपल्या भाजीला मस्त उकळी आलेली आहे. आता आपण भाजीवर मस्त कोथिंबीर टाकली. बघा, आपली झाली झणझणीत गावरान वालाच्या दाण्याची भाजी. बघा किती मस्त कलर आला आहे. अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या ऑथेंटिक खानदेश चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि तुमच्याकडे या भाजीला कोणती भाजी म्हणतात, काही जण याला वाल म्हणतात, काही पावटा म्हणतात, ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.